नमस्कार, मी दीक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आजचा आपला व्हिडिओ आहे बीएससी नर्सिंग म्हणजे काय आणि बीएससी नर्सिंग किती वर्षाचं असतं. बीएससी नर्सिंग हे एक कोर्स आहे मेडिकल एज्युकेशनचं आणि ते 4 वर्षाचं असतं. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयर. 2022 आधी ॲन्युअल पॅटर्नचं असायचं बीएससी नर्सिंग. दर वर्षाला एक एक्झाम असायची आणि ती NTA कंडक्ट करायची. पण 2022 नंतर सेमिस्टर पॅटर्न झालंय. तर 4 वर्षाला 8 सेमिस्टर असे पॅटर्न झाले. आता सगळं पॅटर्न चेंज झाल्यामुळे एका वर्षाला 2 सेम, फर्स्ट इयरला फर्स्ट सेम आणि सेकंड सेम, सेकंड इयरला थर्ड सेम आणि फोर्थ सेम असे 8 सेम असतात. आणि बीएससी नर्सिंगला क्लिनिकल इन्फॉर्मेशन जास्त हवी असते आणि थेरी इम्पॉर्टन्स कमी असतात. कारण तुम्हाला क्लिनिकल इन्फॉर्मेशन असली तरच तुम्ही ट्रीट करू शकता पेशंटला. आता बीएससी नर्सिंगच्या स्टुडंटचं काम काय आहे? त्यांचे काम असतं पेशंटला ट्रीट करणं, त्यांना केअर प्रोव्हाइड करणं, त्यांची केअर करणं, त्यांना प्रॉपर डाएट देणं आणि त्यांचं सगळं हेल्थबद्दल माहिती करून देणं त्यांना. आता डॉक्टर नंतर पेशंटच्या जवळचं कोण? म्हणजे बीएससी नर्सिंग स्टुडंट, नर्स. नर्स सगळ्यात आधीची नर्स कोण होती? सगळ्यात पहिली नर्स कोणाला माहिती आहे काय? नाही, माहिती नाही असेल तर मी सांगते. फ्लोरन्स नाइटिंगेल म्हणून एक लेडी होती. ती सगळ्यात पहिली नर्स होती, जे की घरोघरी जाऊन सोल्जर्सची औषधी करायची. तिचं नाव फ्लोरन्स नाइटिंगेल आणि ती लॅम्प घेऊन जायची त्यांच्या घरी. आधी लाईट नसल्यामुळे लॅम्प घेऊन जायची आणि नाईटला जायची ते म्हणून त्यांचं नाव लेडी विथ द लॅम्प असं पडलंय. ते सगळ्यात आधी नर्स होती, जे की सगळ्या पेशंटला ट्रीट करायची, त्यांना केअर प्रोव्हाइड करायची. तर आता बघूया आपण नेक्स्ट बीएससी नर्सिंगचं काय रोल आहे मेडिकल एज्युकेशनमध्ये. तर मेडिकल एज्युकेशन मध्ये नर्सिंगचं काय काम आहे? नर्सिंग हे एक पॅटर्न आहे स्टुडंटला किंवा जे नर्सिंग करत आहेत त्या स्टुडंटला शिकवायचं की पेशंटला काय हवे आहे, त्यांच्याशी इमोशनली कनेक्ट कसं व्हायचं, त्यांना कसं ट्रीट करायचे, त्यांना कसं केअर प्रोव्हाइड करायची. डॉक्टरच्या नंतर आपणच त्यांना ट्रीट करतो, त्यांना केअर प्रोव्हाइड करतो, त्यांची औषधी देतो. म्हणून नर्स असणं गरजेचं आहे आणि एका हॉस्पिटलमध्ये 6 बेडला एक नर्स असलीच पाहिजे. आता बघा, MUHS म्हणून युनिव्हर्सिटी आहे, जे की ऑल महाराष्ट्राच्या कॉलेज त्याच्यामध्ये येतात आणि हे त्यांची जे एक्झाम आहे तुमची फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम म्हणजे आता जे पॅटर्न आहे जे सेमचं ते MUHS कंडक्ट करते. आता बघा पॅटर्न काय असतं तुमच्या एक्झामचं. 75 मार्क्सची थेरी आणि 25 मार्क्सचा इंटरनल, जे की 75 मार्क्समध्ये काय जे तुमचे आहे सब्जेक्ट 38ला पासिंग आणि इंटरनलला काय 13 मार्क्सचं पासिंग असं मिळून तुमचं मार्क्स पासिंग केले जाते. आणि तुम्ही कधी एखाद्या इंटरनल किंवा एक्सटर्नल म्हणजे थेरी या दोघांमधून एक मध्येही फेल झालं तर तुम्हाला फेल गृहीत धरलं जातं. आता बघा फर्स्ट सेमला सब्जेक्ट किती असतात? फर्स्ट सेमला अनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, FON1 आणि इंग्लिश. तर बघा FON1 चं तुमचा स्टडी असते फक्त. FON1 ची फर्स्ट सेमला FON1 तुम्हाला स्टडी करावं लागतं फर्स्ट सेमला, पण त्याची एक्झाम तुमची त्या मात्र फर्स्ट सेमला होत नाही, सेकंड सेमला होत असते. तसंच इंग्लिशची एक्झाम होत नसते युनिव्हर्सिटी लेवलला, ती तुमच्या कॉलेजला प्रोव्हाइड केली जाते आणि कॉलेजलाच एक्झाम गेली जाते. आणि अनाटॉमी फिजिओलॉजीचा एक पेपर होत असतं आणि सोशियोलॉजी सायकोलॉजीचा एक पेपर होत असतं. शिकवल्या मात्र वेगळे जातात त्यांना, पण पेपर एक होतं. असे 4 सब्जेक्ट आणि 2 पेपर फर्स्ट सेमला. तर बघा अनाटॉमी फिजिओलॉजी 75 मार्क्सचा आणि 25 तुमची इंटरनल. 25 ला सांगितलं मी आधीच की 13 मार्कला पासिंग आणि थेरीमध्ये किती 38ला पासिंग. 38ला पासिंग म्हणल्यावर बघा अनाटॉमी 38 मार्क्स आणि फिजिओलॉजी 38 मार्क्स आणि 13 मार्क्सचे MCQ मिक्स असतात, जे की तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. आणि तुमचा पेपर कसं असतं, आधी किंवा नंतर पेपर दिले जाते तुम्हाला MCQचं. तुम्ही MCQ सॉल्व्ह केले की तुम्हाला लगेच पेपर ते परत करावं लागतं अर्ध्या तासाने. आणि तुम्हाला थेरी पेपर दिली जाते आणि थेरी पेपर तुम्हाला बाकी 62 मार्काची लिहून काढावी लागते. तर तुम्ही पेपर घेऊ शकता, पण MCQचं पेपर तुम्हाला मिळत नसतं. तसंच सोशल सायकोचं बघा, सोशल सायको वेगळं शिकवलं जातं. सोशल वेगळी असते, सायको वेगळी असते, पण तुम्हाला मिक्स शिकवली जाते कधी कधी आणि वेगळं टॉपिक असतं, कधी सेम असू शकतं, काही सांगता येईना.
त्यामुळे त्यांचाही पेपर एकासोबत होतं. 75 मार्क्सचं पेपर थेरीचं, 25 मार्क्सचं इंटरनल. तर बघा अजून तुम्हाला 25 मार्क्सचं इंटरनल असल्यावर 13 मार्कची पासिंग, आणि मग बघितले तर हे यांचं थेरीचं 75 मधून 38चं पासिंग. तसंच अजून 38चं फिजिओलॉजी आणि 38चं सायकोलॉजी आणि 38चं सोशिओलॉजी. तिथंच 13 मार्क्सचं MCQs. जसं पॅटर्न एनाटॉमी फिजिओलॉजीला असतात तसंच सेम पॅटर्न सोशल सायकोसाठी असतं. सेम तुम्हाला करावं लागतं. पेपर तुमचं MCQचं परत घेतलं जातं आणि थेरीचं तुम्ही लिहू शकता आणि घेऊन जाऊ शकता, पण तुम्हाला MCQ परत करावं लागतं. जसे आता मी तुम्हाला सब्जेक्ट सांगितले इतके, एनाटॉमी, फिजिओलॉजी, सोशिओलॉजी, सायकोलॉजी, F1-1. आता सेकंड सेमला बघा तुमचं F1-2 असतं आणि F1-1 फर्स्ट सेमला असतं. तर तुम्हाला F1-1 आणि 2 सेकंड सेमला एक्झाम द्यावी लागते. आणि न्यूट्रिशन बायोकेमिस्ट्री पण सेकंड सेमला असतं. बघा त्यांची अशी वेगळी एक्झाम होते. आता तुम्हाला सेकंड सेमला प्रॅक्टिकल असतं, पण फर्स्ट सेमला प्रॅक्टिकल नसतं. जे की तुम्हाला फर्स्ट F1 असल्यामुळे सेकंड सेमला प्रॅक्टिकल द्यावं लागतं. आता जशी तुम्हाला हे सगळे यांचे सब्जेक्टचे आणि तुम्हाला कॉपी पाहिजे असेल तर बघा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल आमच्या ग्रुपचा, त्यातनं तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला ते कॉपी मिळून जाईल. आणि मग नंतर बघा तुमचं आता कॉलेज जॉईन न होता पण तुम्हाला सिलेबस आलाय आणि तुमची एक्झाम सुद्धा माहिती पडली. आता डिसेंबरला तुमचे सिनियर्स म्हणजे सेकंड सेम थर्ड सेम वाल्यांची एक्झाम असू शकते, लवकर आलेत. पण तुमचे 21 मार्च आताच टाइम टेबल आलंय तुमचं. तुम्ही अजून सुद्धा कॉलेजला गेले नाही तरी पण तुमचं टाइम टेबल आलंय 21 मार्च. आता तुम्ही विचार करा तुमचा अभ्यास कुठं आहे आणि तुमची एक्झाम कुठं आली. एक्झाम असल्यामुळे तुम्हाला स्टडी करावी लागेल आतापासूनच. तुम्हाला आतापासूनच सब्जेक्ट बघायला लागतील, सगळे डाऊट्स क्लिअर करायला लागतील. कॉलेजवर डिपेंड राहू नका. कॉलेजच्या आधीच तुम्ही सेल्फ स्टडी करा आणि हेल्प लागेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनला आमचं ग्रुप आहे, त्यांची लिंक आहे, तुम्ही जॉईन करा. तुम्हाला इश्यू झालं, काही प्रॉब्लेम आली तर आम्ही हेल्प करू. कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्हाला कोणतं व्हिडिओ पाहिजे नेक्स्ट ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही तसं त्यावर कमेंट करू. आणि तुम्हाला जे बुक्स पाहिजे आणि बुक्सचं नाव पाहिजे ते आम्ही सांगू तुम्हाला नंतर. जे बुक्स पाहिजे ते आणि तुम्ही कोणत्या सेमिस्टरला कोणतं बुक यूज करा तेही सांगणार आहोत आणि कव्हर पेज सुद्धा सांगणार आहोत, त्यांच्या ऑथरचे नाव सुद्धा सांगणार आहोत. तर तुम्ही आमचे ग्रुप जॉईन करा DMHUS गायडन्स. आणि होऊ शकेल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.